नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सध्या खूप संभ्रम चालू आहे। महा टीईटी परीक्षा आयबीपीएस पॅटर्न घेणार की महाराष्ट्र परीक्षा परिषद घेणार की अजून त्रयस्थ कुठली व्यक्ती घेणार? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम दूर व्हावा यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे, एकदम स्पष्ट शब्दामध्ये। मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला ही परीक्षा द्यायची, क्रॅक करायची। या परीक्षेमुळे आपल्याला पात्रता गुण मिळाल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पास झालो असं एक सर्टिफिकेट भेटत असतं मित्रांनो। तर ते सर्टिफिकेट आपल्याला जे की टेट एक्झाम साठी खूप महत्वपूर्ण ठरत असतं। त्यावेळेस आपण ही परीक्षा पास करणं आपलं उद्दिष्ट असतं, कारण मागच्या टेट मध्ये विद्यार्थ्यांना या परीक्षेमुळे ही परीक्षा पास न झाल्यामुळे मार्क चांगले असून सुद्धा शिक्षक होता आलेले नाही। माझ्याकडे तरी एक असा कॅन्डिडेट आला होता मित्रांनो, 152 मार्क होते, पण टीईटी परीक्षा पास नसल्यामुळे तो कुठलीच गोष्ट करू शकला नाही आणि तो आता सध्या सुद्धा आता टीईटीची तयारी करतोय, माझ्याकडेच करतोय सध्या। पण विद्यार्थी मित्रांनो, अशी कंडिशन आहे की तुम्हाला ही पात्रता परीक्षा पास करणं गरजेची आहे। पण विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम काय आहे, ही परीक्षा कोण घेणार? कारण मध्येच एक वेळेस आयबीपीएस पॅटर्न घेणार, परत म्हटलं की महाराष्ट्र परीक्षा परिषद घेणार। आता हा जो काही संभ्रम आपल्या मनामध्ये आहे मित्रांनो, तो संभ्रम पूर्णपणे दूर होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। जर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। माहितीपूर्ण आणि ऑथेंटिक माहिती मिळणार एकमेव चॅनल म्हणजेच ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल आहे मित्रांनो। लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा या वाक्यामध्येच पात्रता हा शब्द लिहिलेला आहे मित्रांनो। काय लिहिलेला आहे? पात्रता, शिक्षक पात्रता परीक्षा। याच्यामध्ये पात्रता धारण करण्यासाठी घेतलेली टेस्ट, चाचणी म्हणता येईल थोडक्यात आपल्याला मराठीमध्ये। काय म्हणता येईल? पात्रता चेक करण्यासाठी घेतलेली चाचणी परीक्षा ही एकाच पेपरमध्ये होत असते मित्रांनो। म्हणजे साधारणपणे असा पेपर या पेपरमध्ये होत असते मित्रांनो। लक्षात घ्या, याचा इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र जे काय आहे ते मी इथं स्पष्ट करणारच आहे। पहिला मुद्दा म्हणजे आयबीपीएस परीक्षा घेणार का? आता आयबीपीएस जर बघितलं, आपली सीटीईटी ची परीक्षा अगोदर ऑनलाईन व्हायची। सीटीईटी, सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, सीटीईटी। काही लोक त्याला सीईटीच म्हणतात, ते चुकीचं आहे, सीटीईटी म्हणा मित्रांनो। सीटीईटी ची परीक्षा कोण घेतं? आयबीपीएस पॅटर्न घ्यायचं, वेगवेगळे पेपर जनरेट करायचं आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार एका दिवशी ऑनलाईन परीक्षा घेतली जायची। पण महाराष्ट्रामध्ये साधारण टीईटी परीक्षा देणारे 4 लाख लोक असतात मित्रांनो। किती? 4 लाख लोक असतात। पास कमी होतात, तो भाग वेगळा आहे। 4 लाख लोकांपैकी फक्त 3.5% लोक टीईटी पास होतात। साधारण 3.5% लोक म्हणजे 12-15 हजारच लोक टीईटी पास होतात। अदरवाईज दरवर्षी टीईटी होत नसल्यामुळे विद्यार्थी याच्याकडे दुर्लक्ष करतात। पण ही आयबीपीएस परीक्षा कोण घ्यायचं? सीटीईटी परीक्षा आयबीपीएस घ्यायचं। साधारण 2-2.5 लाख लोक असतात महाराष्ट्रामध्ये। कम्प्युटराइज त्यांना सर्व्हिस एका दिवशी भेटायची, एका दिवशी परीक्षा व्हायची। पण 4 लाख लोकांचं नियोजन आयबीपीएस करू शकत नाही, काठिण्य पातळी राखू शकत नाही। आणि विद्यार्थी मित्रांनो, पात्रता परीक्षा असल्यामुळे व्हरायटीज पेपर मध्ये नसते। एकच परीक्षा, एकच पेपर असणार, एकाच पेपरमध्ये सर्वांसाठी एक पेपर मित्रांनो। म्हणजे एकच पेपर, फक्त प्रश्नांची खालीवरी असतं बाबा, डी सेटला खालीवरी प्रश्न वगैरे वगैरे असू शकतं। पण विषय काय? त्या पेपरमध्ये सारखेच क्वेश्चन 100 असणार, 150 असणार। लक्षात घ्या, त्या पेपरमध्ये सारखेच क्वेश्चन 150 असणार। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आयबीपीएस परीक्षा घेऊ शकत नाही आणि होणार पण नाही मित्रांनो आयबीपीएसच्या माध्यमातून। कारण यांना 4 लाख लोकांचं नियोजन करणं शक्य आहे का? नाही। आणि 1-2 दिवस नाही, साधारण आपलं 2-2.5 लाख अभियोग्यता धारक होते, टेट एक्झाम होते, दिली 2-2.5 लाख लोकांनी। तर साधारण 22 तारखेपासून 3 तारखेपर्यंत 8 आणि 3 11 दिवस साधारण परीक्षा चालली। किती? 11 दिवस। पेपरमध्ये व्हरायटीज देण्यात आल्या, पेपरमध्ये काठिण्य पातळी वेगवेगळी देण्यात आली। त्याला पॉसिबल होतं आणि ते परीक्षा एक कशी आहे? नोकरी लावणारी आहे। ही आहे मित्रांनो आपली 90 मार्क मिळवायचे, बस विषय मिटला। म्हणजे ही परीक्षा फक्त पात्रता परीक्षा आहे। त्यामुळे आयबीपीएस ची भीती मनातून काढून टाका। सर, आता हा व्हिडिओ बनवण्याची काय गरज होती का?
असं तुम्ही म्हणाल, पण विद्यार्थी मित्रांनो विषय काय होतो, मी एक युट्यूबर आहे, बरोबर. युट्यूबवर अनेक लोक सबस्क्राईब केलेले असतात. प्रत्येक विद्यार्थ्याचं फोन कॉलवर उत्तर देणं शक्य नसतं. त्यावेळेस आम्हाला अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं लागतं आणि एवढे फोन घेणं पण शक्य नसतं मित्रांनो, कारण जी अति महत्वाची माहिती आहे ते देणं शक्यच आहे. काही पण माहिती विचारत असतील तर देणं थोडंसं अवघड असतं. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय, तुमची परीक्षा IBPS पॅटर्न घेणार नाही. का घेणार नाही याचं कारण पण मी सांगितलेलं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, पेपर व्हरायटीज मध्ये येतात, म्हणजे अनेक व्हरायटी येतात आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्ता कशी धारण करता येईल आणि आपल्याला ही 90 मार्क वेगवेगळ्या पद्धतीने कशी मिळवता येतील हे अशक्य आहे IBPS पॅटर्न नुसार. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र परीक्षा परिषदच पेपर घेणार. कोण घेणार? महाराष्ट्र परीक्षा परिषदच पेपर घेणार. मनातला सर्व संभ्रम दूर करून टाका. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पेपरकडे वळू. पेपरची काठिण्य पातळी आपल्या मागच्या ज्या पेपर होते, 7 पेपर जे झाले, टीईटी पेपर 1 7 झाले आणि टीईटी पेपर 2 7 वेळेस झाले. साधारण हे 14 पेपर तुम्हाला जास्त करून हाताळायचे आहेत. लक्षात ठेवा, या 14 पेपरचा बारकाईने अभ्यास करायचा आहे. या 14 पेपरचा बारकाईने अभ्यास करायचा आहे पोरांनो, लक्षात घ्या. आणि या पेपरवरच आपल्याला जास्त फोकस करायचे, तीच काठिण्य पातळी राखायचे. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र परीक्षा परिषद कोणते कोणते पेपर घेतं? स्कॉलरशिपचे पेपर घेतं. यांची मानसिकता कशी असणार पेपर काढण्याची याचा बारकाईने विचार करायचा, लक्षात घ्या. त्यांची मानसिकता कशी असणार? आपण IBPS ची मानसिकता पाहिली टेट एक्झाम मध्ये. त्यांची मानसिकता एक कशी होती? बँकिंग लेवलची होती. यांची मानसिकता कशी असेल? स्कॉलरशिप लेवलची असणार. कारण शिक्षक पात्रता परीक्षा असल्यामुळे यांनी डिझाईन केलेला आतापर्यंतचा सिलेबस 1 ते 10 पर्यंतच्या वर्गावर डिपेंड करतो मित्रांनो. म्हणजे 1ली ते 10वी पर्यंतच्या सिलेबस पॅटर्नवर डिपेंड करतो. त्या सिलेबसला मित्रांनो, त्या सिलेबसला धरूनच प्रश्न विचारले जातात. तुम्ही पहा, मागचे पेपर पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो, आता हा जो काही विज्ञान आणि गणिताचा पेपर माझ्या हातात आहे, याच्यामध्ये जर प्रश्न बघितले तर तुम्हाला इथे भूमितीचे, शेकडेवारीचे, गणितामध्ये जे अंकगणिताचे, रिझनिंगचे प्रश्न जसे विचारलेले आहेत ते सगळे तुमच्या पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये शोधले तर लगेच सापडून जातील. पण हे सगळं शक्य आहे का सर? शक्य करावं लागणार आहे आपल्याला मित्रांनो, कारण ही परीक्षा पास करणं गरजेचीच आहे. म्हणून चांगले मार्गदर्शक निवडा, मार्गदर्शन चांगलं निवडा. कारण मेहनत घेणाऱ्या लोक, जे की आता तुम्हाला एखादी गोष्ट शिकवायची म्हटल्यानंतर मला 4 पुस्तकं काढून बघावं लागतं. आणि 4 पुस्तकं काढताना मी या दर्जाची की विद्यार्थ्यांना मदत व्हावी भविष्यामध्ये, आपल्याकडून प्रश्न जे जात आहेत ते विद्यार्थ्यांना समजावेत, विद्यार्थ्यांना त्या परीक्षेमध्ये क्रॅक व्हावेत, यासाठी या पाठ्यपुस्तकाचा मी संपूर्ण सखोल अभ्यास करून प्रत्येक गोष्ट युट्यूबला टाकत असतो आणि क्लासच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच पद्धतीने शिकवत असतो मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल मार्गदर्शन मिळवायचंय बाबा, तर माझा हा संपर्क क्रमांक आहे 9665484048. माझी ऑनलाईन बॅच सुद्धा चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी बऱ्यापैकी आपल्याकडे चांगल्या प्रकारे म्हणता येईल थोडक्यात ऍडमिशन घेतात आणि विद्यार्थी सॅटिस्फाईड पण आहेत मित्रांनो. माझे गणिताचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहत चला. त्याच्यामध्ये रियालिटी काय आहे, आपलं बेसिक, ऍडव्हान्स आणि एक्झाम ओरिएंटेड कसं चालतं ते पाहून तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता. अनेक विद्यार्थी आपल्या बॅचच्या माध्यमातून सिलेक्ट झालेले आहेत. त्याची जाहिरात करायची गरज नाही, कारण येत्या काळामध्ये विद्यार्थीच आपल्याला त्यांचे संभाषण, सर नोकरीवर लागलो, फोटो पाठवतील आरामशीर. कारण शिक्षक भरतीमध्ये साधारणपणे विद्यार्थी 900+ विद्यार्थी आपल्या क्लासच्या माध्यमातून सिलेक्ट झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ते तुम्हाला दिसून येईलच. पण आपल्या शिकवण्याच्या हातोटी, जे की विद्यार्थ्यांना एक विश्वास निर्माण करून दिलेला आणि विद्यार्थ्यांना वेळोवेळी अपडेट देणारा क्लास म्हणजे गुरु अकॅडमी युट्यूब चॅनल असणार आहे. तुमच्या मनातील हा संभ्रम पूर्णपणे दूर करून टाका की परीक्षा IBPS घेणार, कारण IBPS च्या माध्यमातून 4 लाख लोकांचं नियोजन करायचं म्हटलं साधारण 10 ते 12
दिवस परीक्षा चालणार हे करण्याऐवजी महाराष्ट्र परीक्षा परिषद परीक्षा एका दिवसात आटपून टाकणार आणि एका दिवसामध्येच विद्यार्थ्यांना ही पात्रता परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेबद्दलचा तुमचा संभ्रम दूर झाला असावा. आणि विद्यार्थी, आता हे सर्वात महत्वाचं म्हणजे पहिली गोष्ट, टीईटी परीक्षा झाली की टेट एक्झाम कधी येणार असे मेसेज येतच राहतात आम्हाला कंटिन्युअसली, बरोबर. पण विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा कधी येऊ आपलं 3-4 महिने अगोदर नियोजन पाहिजे आणि ते नियोजन आतापासून केला तरच आगामी काळामध्ये तुम्ही ही परीक्षा क्रॅक करू शकणार आहात. नसता तुम्ही जर ही परीक्षा क्रॅक करायचं का नाही करायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं. परीक्षा क्रॅक करायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाचं काटेकोर प्लॅनिंग करूनच ही परीक्षा क्रॅक करण्याकडे लक्ष द्या. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, IBPS पॅटर्न नुसार नसून महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या पॅटर्ननुसार आता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे आणि अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. आणि विषयानुसार अभ्यास करत चला. मराठी व्याकरण केलात तर तुम्ही IBPS घेऊ द्या, कुणीही घेऊ द्या, मराठी बदलणार नाही, गणित सुद्धा बदलणार नाही, त्यानंतर जे इंग्रजी आहे ते सुद्धा बदलणार नाही. आपण त्या व्याकरणाचा अभ्यास प्लस याचा शब्दसंग्रहाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्यातून मार्क मिळवताच येतात. आपलं टार्गेट फक्त 90 असलं पाहिजे. लक्षात घ्या, काय असलं पाहिजे? 90. 150 पैकी मला 90 गुण कसे मिळतील याकडे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. आणि मी तेच करतोय विद्यार्थ्यांना, बाबा हे पात्रता परीक्षा तुला क्रॅक करायचंय ना, बस तुझं टार्गेट फक्त 90 असलं पाहिजे, विषय मिटला. 90 ज्या विद्यार्थ्याचं टार्गेट असेल तो विद्यार्थी 100% हे 90 मार्क मिळवून कायमस्वरूपी टीईटी पास होतो. लाईफ मध्ये एकदाच परीक्षा पास करायची आहे आपल्याला. एकदा परीक्षा पास झालो आपण की आपला विषय मिटला. आपण टेट एक्झाम देण्यासाठी मोकळे झालो, टेटची तयारी करण्यासाठी मोकळे झालो. विद्यार्थी मित्रांनो, बीएड अपियर असतील काही लोक तर तरी सुद्धा देऊ शकतात, म्हणजे सेकंड इयरला असतील तरी सुद्धा परीक्षा देऊ शकतात. त्यामुळे ही परीक्षा क्रॅक करताना मित्रांनो कुठल्याही अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा माझा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे. 3 ते 5 या कालावधीमध्ये तुम्ही कॉल सुद्धा करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, असाच सपोर्ट करत राहा. आजपर्यंत जे काही प्रेम दिलात त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या फ्युचरसाठी खरंच खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.